आता हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने किंवा येणे साधती साधने तुटती भवाची बंधने प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील हा अभंग आहे। विठ्ठल शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाद्वारे भगवत प्राप्तीचा उपाय सांगतात आणि संतांचं महात्म्य वर्णन करतात। देवाच्या प्राप्ती करता संतांचे पाय पकडले पाहिजे आणि त्याच्यामुळे सर्व साधना जीवनामध्ये घडत असतात। संताशिवाय अन्य कोणताही उपाय केला तरी भगवत प्राप्ती होऊ शकत नाही। संत आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करत असतात असा 4ही चरणाचा भाव आहे। विठ्ठल विठ्ठल श्री क्षेत्र पांगरी येथे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताहातील हे 2ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प गुपण्यांची मला संधी प्राप्त झालेली आहे। माझं परम भाग्य मी समजतो। अनेक दिवसाचे खरं म्हटलं तर या ठिकाणी हरिबाबा यांची समाधी आहे, संजीवन समाधी अशा प्रकारची या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी हा कीर्तनाचा योग येतो। सर्व तुम्हा मायबापांचं मला एकत्रित दर्शन होतं। फार मोठा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। 2ऱ्या दिवसाचं हे पुष्प माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे। विठ्ठल शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। आपल्याला सर्व साधू संत माहिती आहे। पैठणचे एकनाथ महाराज हे वर्णन करत असताना देव प्राप्तीचा म्हणजे हरिप्राप्तीचा उपाय सांगतात। अनेक संसारामध्ये अनेक प्रकारचे उपाय आहेत, अनेक साधना आहे, अनेक अशा प्रकारचं। पहिल्यांदा आपल्याला दुःख कळलं पाहिजे, आपण कोणत्या बंधनात आहे ते बंधन आपल्याला कळलं पाहिजे। आपल्या जीवनात आपल्याला काय प्राप्त करायचं हे पहिल्यांदा आपल्याला कळायला पाहिजे। विठ्ठल 2ऱ्या दिवसाचं कीर्तन सेवा असल्यामुळे मी स्वतंत्र अशा प्रकारचं आहे। पहिल्या दिवसाचं कीर्तनकार बांधलेलं असतो। तुम्ही म्हणाल तुम्ही बांधलेले नाही का? मी सुद्धा बांधलेलं आहे, फेट्यानी कंबर बांधलेलं आहे। तरी मुक्त अशा प्रकारचं चिंतन पहिला दिवस म्हटला की त्यांनी नामाचं वर्णन केलं पाहिजे। काल आपण गाडेकर महाराजांना ऐकलं, तुट्टे भव रोग। मनुष्याच्या जीवनामध्ये रोग लागलेला आहे, त्याला भव म्हणजे दुःख, संसार दुःख आपल्या पाठीमागे लागलेलं आहे। ते संसार बंधन कोणत्या प्राप्तीने तुटेल, निरसन होईल याचा उपाय आपल्याला सांगितलं। कलियुगामध्ये केवळ नाम ही साधना आहे, त्याचं वर्णन काल आपण ऐकलेलंच आहे। आता पुनश्च ते वर्णन मला करायचं नाही। विठ्ठल विठ्ठल आपला हा नाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी विलास भाऊ पंगारकर आणि आम्ही ज्यांच्या बरोबर आलो असे परमपूज्य श्री अशोक महाराज घुमरे, त्याचप्रमाणे शांताराम महाराज गाडेकर आणि गायक वादक चांगल्या प्रकारे राहुल महाराज, त्यांची संस्थेतील सर्व विद्यार्थी अत्यंत सुंदर या ठिकाणी त्यांची साथ आहे। विनेकरी अत्यंत सुंदर आहे। पखवाद वाजवणारे याच गावचे बैरागी बाबा आहे, त्यांच्याबरोबर निलेश महाराज आहे आणि ज्यांनी सुंदर अशा प्रकारची पहिली, मी त्यांना बरेच दिवसाचं ओळखतोय पण आता वयामानाने विसर पडतोय। वैभव महाराज वेळ जाळे अशा प्रकारचे सुंदर गायन, त्यांच्याबरोबर त्यांचे नागेश महाराज सुंदर अशा प्रकारचे
गायन चाल ऐकली पहिली, अत्यंत सुंदर. मनुष्य जीवनामध्ये श्रवण करत असताना कोणाचं ऐकलं पाहिजे. आमचंही गाणं आहे, पण आम्ही गातो एक बाजूला ताल एक बाजूला असा प्रकार आहे. गाणं चांगलं असलं पाहिजे, ऐकणं सुंदर अशा प्रकारचे. तुम्ही ऐकणारे अत्यंत सुंदर आहात. हे गावच सुंदर अशा प्रकारचं आहे. या ठिकाणी हरिबाबा यांची संजीवन समाधी या ठिकाणी आहे. काय वर्णन करावं म्हणून हा अभंग मला त्यांचं दर्शन करत असताना हा अभंग मला सुचला. अचानक मी काही चिंतन करून आलो नाही, अचानक अभंग आठवला आणि या अभंगावर मी चिंतन करत आहे. विठ्ठल खरं म्हटलं तर इथे फार मोठे मोठे कीर्तनकार तुम्ही ऐकलेले आहात. माझ्यासारखं सामान्य एक वारकऱ्यांचं कीर्तन आपण ऐकणार आहोत. आम्ही पंढरीचे वारकरी आहोत आणि वारकरी निष्ठा दराचं कीर्तन नाही आहे, हे श्रद्धेचं कीर्तन आहे. म्हणून कीर्तन करत असताना भक्तिपूर्वक नामस्मरण एकनाथ महाराजच वर्णन करत असताना जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. एक तो वैरागी निर्माण झालं पाहिजे. एकच कीर्तन ऐकलं पाटपिंपरीचे दिव्यानंदगिरी महाराज, त्यांनी एकच कीर्तन ऐकलं दांडेकर मामांचं आणि त्यांनी घर सोडून वैराग्य धारण केलं. वैराग्य भक्ती ज्ञान प्राप्त झालं पाहिजे असं कीर्तन ऐकलं पाहिजे. कीर्तनामध्ये आपला उद्धार झाला पाहिजे. आपल्याला असं वाटलं पाहिजे की मला देवाने कधी दर्शन दिलं पाहिजे, देव कधी माझ्या स्वप्नात आला पाहिजे, देवानी माझ्या संगी बोललं पाहिजे. इतर माणसांनी बोलणं वेगळं आणि देवानी बोलणं वेगळं. ज्ञानोबराय कावळ्या संगी संवाद करतात. उडरे उडरे गाऊ तुझे सोन्याने मडविल पाऊ, पाहुणे पंढरी राव घरा काही येती. देव भेटी करता पक्षा संगे कावळ्या संगे संवाद साधतात. म्हणजे भगवत प्राप्तीच्या अगोदर विरह राग आहे. देव भेटलेला नाही पण त्याचं गुण कीर्तन ऐकलेलं आहे. देव असा आहे, अत्यंत सुंदर आहे. अगणित लावण्य तेज पुंजाळले, अगणित लावण्य तेज कस्तुरी मळवट चंदनाची उठे, कस्तुरी मळवट चंदनाची उठे, रुणे माळ करणे, रुणे माळ करणी वैजयंती राज सुकुमार राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शेषिका लोपलिया. राजस सुकुमार अत्यंत सुंदर, जगामध्ये अतीव सुंदर, अत्यंत सुंदर कोण असेल तर तो भगवान, माझा भगवान परमात्मा आहे. त्याला पाहण्याकरता काहीतरी उपाय केला पाहिजे. देव पावया करियो सायास, न धरी हे आस नासिवंत. जगातलं प्राप्त करण्यासारखं काहीच नाही. मान, धन, ऐश्वर्य, लौकिक हे प्राप्त करण्यासारखं काहीच नाही आहे. आणि ते प्राप्त करून काय होणार आहे? म्हणून जे प्राप्त करायचंय ते प्राप्त केलं पाहिजे. मान, अन्न, मान, धन हे तो पारब्धाधीन. हे पारब्धाशिवाय तुमच्या पारब्धात असेल तर मान, पारब्धात असेल तर द्रव्य पैसा,
अन्न काहींना दिवसातून खायला मिळत नाही, काहींना काय काय खावं हा प्रश्न आहे, काहींना काय खावं हा प्रश्न आहे. विठ्ठल आपला विषय बाजूला जाईल. नेमकं काय प्राप्त करायचं? मनुष्य जीवनाला पुणे जन्माला आलोय, काय प्राप्त करायचं, काय मिळवायचंय, काय काय मिळालं म्हणजे मनुष्य जीवन सुखी होईल, आनंदी होईल. जे मिळवल्यानंतर जगात मिळवणं संपत ते मिळवलं पाहिजे. विठ्ठल तुम्ही म्हणाल असंही काही मिळवता येतं का की जे मिळवल्यानंतर जगात मिळवणं संपत आहे? अशी एक वस्तू की ती मिळाल्यानंतर जगात सर्व शून्य वाटतं. जगात काही मिळवण्याची त्याची इच्छाच येत प्राप्ती किंचित न वांछती. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी म्हणतात, त्यांनी प्राप्त झाल्यानंतर जगाची तो कशाचीच इच्छा करत नाही, असं ते प्राप्तव्य आहे. तो म्हणजे आपला आत्मा, तो म्हणजे देव. मी तुम्हाला बाजूला नेणार नाही आणि ठिकाणावर आणल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनामध्ये जे नेमकं प्राप्त करायचं आहे ते प्राप्त केलं पाहिजे. जगातल्या बाकीच्या गोष्टी सहज मिळतील, मिळतात, त्या मिळवाव्या लागत नाही, सहज मिळतात. मान असेल तुम्हाला जिथं ठेवलेला आहे तिथे मिळेल, धन असेल तिथे मिळेल, पत्नी मुलं या गोष्टी सहज मिळतील. पण देव सहजासहजी मिळत नाही. योग्याच्या ध्यानात तो येत नाही, योग्याच्या ध्यानात देखील तो येत नाही. तुकोबराय म्हणतो तो आमच्या पाठीमागे पुढे आहे. योगियाच्या ध्यानी ध्याना तुळसी मागे एक एक योग करत असताना योग साधना आहे, तप आहे, जप आहे, अनेक साधना आहे. तसं योग एक प्रकारचं 9व्या अध्यायामध्ये योगाचं वर्णन करत असताना क्लेशोति कतरस्तेशा म व्यक्ता सक्त चेतसा योगाची आ वाटा जे निघाले ग सुबटा तया दुःखाचाची वाटा भाग आला. तुम्ही जे गायन ऐकलं ते एका दिवसाचं नाही, अनेक दिवसाची त्यांनी साधना केली. बैरागी बाबा वाजवतात, एक दिवसाची साधना नाही. धाकीट तकीट तकाकीट तक तक तुम्ही किट तकीट तकाकीट अनेक प्रकारचे बोल आहे. एक एक बोल वाजवण्याकरता त्यांना अनेक साधना करावी लागेल. थाप, सोलो, अनेक प्रकार, धा दिन दिन ऐकणे तिट तिट ता अनेक प्रकारचं आहे. धान तिकीट धातरकट तिकीट कथा कधी नगन नगन अनेक प्रकारचे बोल आहे. म्हणजे ही साधना एका दिवसाची नाही, मनुष्य जन्म एका दिवसात नाही. तुकोबराय म्हणतात आम्ही परमार्थ करत आलो ना, मागे बहुता जन्मीन हे जन्मो जन्मिया जन्मो जन्मिया Yeah.
त्यांची मठ आहे हरिबाबाचा. साधूचं स्पर्श, साधूचं दर्शन, साधूचं नामचिंतन हे पांगरी तीर्थक्षेत्र आहे. येथे हरिबाबाची समाधी आहे. भगवंताचं स्वरूप त्या ठिकाणी आहे. भगवान विठ्ठल, रुक्मिणी आईसाहेब विराजित आहे. अशा या तीर्थक्षेत्रामध्ये सेवा करण्याचा योग येतोय. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय प्राप्त केलं पाहिजे, पहिल्यांदा प्राप्त शब्द आहे. आपल्याला प्राप्त आहे की नाही हा विचार आहे. पहिल्यांदा काय प्राप्त करायचं, मग प्राप्ताची प्राप्ती का अप्राप्ताची प्राप्ती आहे. आता हे शब्द कळणं कठीण आहे. नित्य प्राप्त आहे, आपल्याला आपल्या जवळ आहे. तुझ आहे तुझ पासी परी तू जागा चुकलासी. आपल्या जवळ असताना देखील फार गोड वर्णन करतात. पाणी मोमीन प्यासी रे, कबीर महाराज वर्णन करतात. मोये सुन सुन आवत हासी, पाणी मोमीन प्यासी. पाण्यामध्ये राहून मासा उपासी राहतो, तानेला राहतो. कसं काय बाबा असा प्रश्न पडतो. अथांग पाण्यामध्ये राहतो मासा आणि त्याला पाणी मिळत नाही पिण्याकरता. असं ऐकल्यानंतर हसू येईल की नाही. गडगंज संपत्ती आहे पण त्याच्यामध्ये त्याला आनंद मिळत नाही असं म्हटलं तर कसं काय बाबा, असा प्रश्न निर्माण होईल ना. आपण आनंदातच जन्माला आलेलो आहोत, आनंदातच राहतो, आनंदातच जाणार आहे असं शास्त्राचा सिद्धांत आहे. पाणी मो मीन प्यासीन, मोहे सुन सुन आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहा मथुरा का काशी. ज्याला आत्मज्ञान झालेलं नाही तो मथुरा, काशी, गया इतर ठिकाणी फिरत आहे. तसंच आहे, पाण्यात राहून मासा उपाशी त्याला उलट व्हावं लागतं. उलट झाल्याशिवाय त्याला पाणी पिता येत. तसंच आहे, आपण बाहेर शोधतो मला विषयापासून आनंद मिळेल, पत्नीपासून आनंद, धनापासून आनंद, जमिनीपासून, गाडीपासून, अनेक गोष्टीपासून मला आनंद मिळेल. पण त्याच्यापासून आनंद मिळेलच याची काही शाश्वती. पुत्रापासून सुख वांछती, शेवटी पुत्र अंगुठा दावेती. पत्नी सुखा करता करतात पण पत्नीपासून आनंद मिळेलच याचं काही सांगता येत नाही. असं आहे. श्री हाती धरिता देख, ज्यांचाच अभंग घेतला त्यांच्याच भागवतामधील ही ओवी आहे. श्री हाती धरिता देख, वाडे प्रपंचाचे थोर दुःख, ग्रह पाहिजे आवश्यक श्री भोगार्थ निश्चयसी. पत्नी केली म्हणजे सुख मिळेलच सांगता येत नाही. ही सुखाची साधना आपण कल्पना केलेली आहे. ही सुखाची साधना नाहीच, ही दुःखाची साधना आहे. विठ्ठल विठ्ठल चला, संसारातील अनेक उपाय असतील पण ते इथे चालत नाही. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवती हो याच्या दारवंटा. जाणू जाता जाणीव घाली आडपाटा, रिद्धी सिद्धी रोदिता ती वाटाओ. धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली. नाना प्रकारचे साधना आहे. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवती व याच्या दारवंटा. अनेक प्रकारच्या साधना केल्या पण त्याच्या दारापर्यंत देखील जात नाही. उंबऱ्यापर्यंत ज्याला म्हणतात, दारापर्यंत. काही माणसांची सहजासहजी भेट होत नाही, काही माणसांची दररोज भेट होती. काही माणसांची सहजासहजी भेट होत नाही. ती भेट होण्याकरता फार सायास करावे लागतात. तसं देवाच्या प्राप्तीकरता अनेक नाना साधना केल्या पण त्याच्या दारापर्यंत त्या पोचत नाही. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवती याच्या दार. जाणो जाता जाणीव घाडी आड, रिद्धी सिद्धी रोदिता ती
वाटावं. एखादी रिद्धी सिद्धी देव आपल्या पाठीमागे लागतो, लावून देतो, त्याची प्राप्ती होत नाही अशा प्रकारचं. म्हणून या ठिकाणी एकनाथ महाराज जे नित्य प्राप्त आहे त्या प्राप्ताची प्राप्ती कशा प्रकाराने होईल तो उपाय या ठिकाणी हरिबाबाच्या दर्शनाच्या योगाने, संतांच्या दर्शनाच्या योगाने जीवाला प्राप्त होत असतात असं एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या हरी प्राप्ती यांच्याकरता टाळी. फार सुंदर अशा प्रकारचे तुम्ही हिरे निवडून आणलेले हिरे. असं आहे, एक एक हिरा आहे. हरी प्राप्ती से उपाय डायमंड. डायमंड ललितकरांच्या भाषेमध्ये डायमंड. हरी प्राप्ती से उपाय धरावे संतांचे ते पाय. मला येईल तसं काही सांगता येत नाही, पण प्रयत्न करायला काही हरकत आहे का? असा प्रकार आहे हरी प्राप्ती. हरी शब्द हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने मायाजाळ तुटतील. हरिपाठामध्ये तर हरी शब्द अनेक वेळेस आलेला आहे. हरी उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी क्षण मात्रे. हरी उच्चारणी मंत्रपय अगाध पळे भूत बाधा भेने ते. हरी म्हणता न लगे भूत. हरी शब्द असा आहे कैसा यमदूत म्हणता हरी. हरी शब्द मग त्या हरी निकष शब्द आहे. शब्दाच्या पाठीमागे त्याचा काही अर्थ असेल ना. ऐकणे एखाद्याचं नाव आहे पण त्या नावा हजारो लोकांमध्ये बसलेला असेल तर आवाज दिला तर तो ओ म्हणतो. तसा हरी
याचा अर्थ देव, हरी आणि त्याची प्राप्ती. हरी प्राप्तीसी उपाय, हरीची प्राप्ती. आता हरी शब्दाबद्दल जास्त वर्णन करा. हरी शब्द चित्ताचं हरण करतो म्हणून त्याला हरी म्हणतात, है का नाही? हरिणे माझे हरिले चित्त, भारवीत विसरले. आता कैसी जाऊ घरा, अण्णोभे बरा. हरी हरती पापाणी, पापाचं हरण करतो म्हणून तो हरी. अनेक प्रकारच्या शब्दाचं आपल्याला वर्णन करता येईल, जास्त आपल्याला त्या विस्तार पाहायचा नाही. हरी याचा अर्थ देव. हरी म्हणजे भगवान, भग. त्याच्यात एक ठिकाणी यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साई गुणवर्य वस्ती देत म्हणून तो भगवंतो. अनेक प्रकारच्या ओव्या आहेत. एक ओवी देऊन पुढे चालूया. असं आहे, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण आहे त्या भगवान परमात्म्याने. मग आपण वर्णन केलं त्याचं. हे 6 गुण ज्या ठिकाणी त्याला भगवान म्हणत असतात, असा जो भगवंत आहे, असा जो देव आहे, त्याचा प्राप्तीचा. एखादा श्रीमंत असेल तर तू श्रीमंत कशी प्राप्त केली, मला उपाय सांगा असं म्हणतात. तुम्ही गायन शिकले, त्या गायनाचा काय उपाय, कसा रियाज केला पाहिजे, खर्ज लावला पाहिजे, तार सप्तक लावला पाहिजे, मध्यम लावला पाहिजे. तुम्ही पक्वात साधना केली, कोणच्यापासून कोणाकडून शिकले, इथून सुरुवात आहे, हे कडे. तुम्ही पांडुरंगबा वैद्य यांच्याकडे शिकले, तुकारामबा करंडे यांच्याकडे शिकले, पंचा गुरुजींकडे शिकले, अशोक महाराज पंचा यांच्याकडे ती शिकलेले आहे, कोष्टी महाराज आहे, अनेक तालमर्षी अशा प्रकारचं आहे. गायन सोळुंके महाराज आहे, अनेक प्रकारचं. ज्यांच्याकडे शिकलो भगोरी गुरुजी आहे, ज्यांच्याकडे शिकले त्यांच्याकडे ती ही देखील इथे उभं राहिल्यानंतर मांड्या विठ्ठल विठ्ठल करतात. असं आहे. बोलण्याची देखील कला आहे, बोलता देखील आलं पाहिजे. बोलणं म्हणून साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे आहे. शब्द देखील अशा प्रकारची साधन आहे. तुका म्हणे पा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. अनेक प्रकार ही शब्द नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळणी श्रीकृष्ण. हे शब्द नव्हती देखा, हे शब्द नाही, सामान्य शब्द नाही. म्हणून हरी हा शब्द आणि हरी प्राप्त, त्याची प्राप्ती, देवाची प्राप्ती. आता प्रत्येक गोष्टीमध्ये एक सामर्थ्य असतं. माईक आहे, मी लांबून बोललो तर तुमच्यापर्यंत आवाज येणार. काही अंतरावरून त्याचं बोललं की त्याच्यामध्ये सामर्थ्य प्राप्त होत असतं. ते आवाज देतात आणि माझा आवाज कसा द्यायचा त्यांना माहिती आहे, मला काही कळत याच्यातलं ज्ञान नाही आपल्याला. पण तुमच्यापर्यंत पोचतो तो आवाज, माईकच्या द्वारे पोचतो. माईकमध्ये आवाज देण्याचं काय आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये सामर्थ्य आहे. तसं देवाच्या प्राप्तीचा उपाय आणि देव प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये बदल घडणार. बदल घडला पाहिजे ना. आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, अन्न खाल्लं की तृप्ती होते ना, तसंच आपल्या जीवनामध्ये देखील आहे. आपण जी साधना करतो त्या साधनेचं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, त्याचा आपल्याला ढेकर आला पाहिजे, असा प्रकार आहे. म्हणून उपाय सांगतात नाथ महाराज, हरिप्राप्तीसी उपाय. मग उपाय काय, मी मग बोलून गेलो की श्रीमंत व्हायचं असेल तर त्याचा उपाय आहे. गुणवान व्हायचं असेल, गुणवान, धनवान, ऐश्वर्यवान, अनेक प्रकारचे शब्द आहे. तसंच भगवत प्राप्ती करायची असेल तर संतांचे तुम्ही पाय पकडले पाहिजे. थोडक्यात आहे, हरिप्राप्तीसी उपायन धरावे संतांचे ते पाय. विठ्ठल 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 संतांचे पाय. आता त्यांचे पाय पकडणं, त्यांचं दर्शन करणं. आता संत आम्हाला भेटणंच कठीण आहे, संत कळणं कठीण आहे. संतांची भेट तर फार दुर्मिळ सांगितले. संत
बहु अवघड आहे संत भेटी, फार अवघड आहे. इतरांची भेट सहज सोपी आहे, पण देवाची भेट, संतांची भेट सुखे सेववील असता जाता रवी धरवेल, बाय हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी नव्हेल गा. या गोष्टी जीवनात घडतील. अशक्य प्राय गोष्ट असेल पण शक्य होईल. चंद्राचं अमृत प्राशन करता मला तो उपाय करतो. चंद्र अमृत सुखे सेववील, सूर्याला धरता येईल असता जाता रवी धरवेल. सूर्याला पकडता येईल. एका सतीने सूर्याला उगवू दिलं नाही, सूर्याला पकडता येईल. चंद्र अमृत सुखे सेववील, बाये हेळा सागर तरवेल, समुद्र पार करून जाता येईल. सावरकरांनी समुद्रामध्ये कितीतरी योजन समुद्र तरून गेले सावरकर. बाये हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट नव्हेल गा. त्या साधूची भेट होणार नाही. चंद्र व्याघ्र सियाचे दूध जोडे, चंद्र अमृतही हाता चेडे, हरी प्रियाची भेटी नातुडे, हे दुर्लभ गाडे मनुष्या. वाघा सियाचं दूध काढता येईल, काढलेलं आहे, काढता येईल, पण त्या हरिप्रियाची म्हणजे साधूची भेट सहजासहजी जीवनामध्ये होणार नाही. आता दोन प्रकार झाले. तुम्ही म्हणाल तुम्ही देवाचे प्राप्त करता करता साधूच्या प्राप्तीकडे चालले आहे का नाही. देव प्राप्ती सोपी का आहे का. अगोदर संत प्राप्त करून घ्यावं लागतील, नंतर देवाकडे जावं लागेल, अशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे संतांचे पाय हरिबाबा आहे. हरिबाबा असताना किती लोकांना कळाले. मला मग आम्ही ज्यांच्याकडे मला वाटतं बैरागी बाबांकडेच जेवायला होतो. त्यांची आजी म्हणजे आम्ही त्यांना, माझं लग्न झालं तेव्हा 5 वर्ष मी त्यांना पाहिलं. म्हणजे संतांना प्रत्यक्ष ज्ञानोबरायांना तुकोबरायांना पाहिलेले लोक नाही का. हरिबाबाला पाहिलं. एकनाथ महाराजांना देखील ज्ञानोबराय स्वप्नात गेले. स्वप्न पडलं, कंठाला आजान वृक्षाची मुळी लागलेली आहे, तुम्ही आळंदीला या, माझी मुळी काढा. तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात मी अलंकापूरला म्हणजे आळंदीला गेलो आणि नंदीला बाजूला काढलं, आतमध्ये गेलो भुयारामध्ये जो नंदी आहे तिथे सिद्धेश्वर भगवान परमात्म्याच्या समोर तो नंदी बाजूला केला, आतमध्ये गेलो, समोर पाहिलं तर दिव्य तेज पुंज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलत असे.
मला ज्ञानोबरायांचं दर्शन झालं. त्याचं कारण आहे, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, सद्गुरू भेटले ज्ञानदेव. माझे सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज मला भेटलेले आहे. गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन, त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. तेव्हा त्यांनी तो अभंग लिहिला. ज्ञानोबा सामान्य नाही, कैवल्याचा पुतळा आहे. कैवल्याचा पुतळा साधकांचा माय बाप दर्शन हरे ताप. आळंदीमध्ये अनेक साधक आहे. ज्ञानोबराय साधकाचे आई बाप आहे. साधकाचा माय बाप दरुशने हात. ज्ञानोबरायांचं इथे देखील हरिबाबाचं दर्शन केले की नवीनच अशा प्रकारची ऊर्जा निर्माण होते. तुम्ही भाग्यवान आहे हात की या ठिकाणी त्यांची संजीवन समाधी आहे आणि आपण त्यांचं दर्शन करत आहोत. ज्यांनी प्रत्यक्ष त्यांना पाहिलं ते तर भाग्यवानच आहे. म्हणून संत भेटणं जीवनामध्ये फार अवघड आहे. अनेक उपाय केले तरी संत भेटत नाही. पण नाथराय म्हणतात, तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल तर संतांचे पाय पकडावे लागेल. पण अनेक देवानी जर कृपा केली, बघा अवघड आहे संत भेटीन परी जग जेटी बनस बिन सतसंग विवेक न होई. असं आहे. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले
अत्यंत सुंदर. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण, पावलो संतांची भेट. ही फार पुण्याने होत असते. मग देव प्राप्ती करता संतांची पाय पकडली पाहिजे. म्हणून हरी प्राप्तीशी उपायन धरावे संतांचे ते पाय. संतांची पाय पकडले पाहिजे, संतांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. हे डोकं कुठे टेकवायचं नाही. मस्तक ठेंगणा करी संतांच्या. डोकं ठेवायचं असेल तर देवाच्या चरणावर आणि संतांच्या. माणसं कुठेही पाया पडतात, कोणाच्याही पाया पडतात, नाही त्याच्या पाया पडतात. कोणाच्याही पायावर डोकं ठेवायचं नाही. एक संतांच्या आणि एक देवाच्या. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा असं आहे. म्हणून हरिप्राप्तीसी उपायन धरावे संतांचे ते पाय. याचा पाय शब्दाचा अर्थ आपण नंतर पाहूया. मग तुम्ही जर संतांच्या संगतीमध्ये जर गेले, संतांच्या चरणाला लागले तर देवाची प्राप्ती होईल. अजून काय तुमच्या जीवनामध्ये घडेल तर एकनाथ महाराज म्हणतात सर्व प्रकारची साधना त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण साधना प्राप्त होईल हे वर्णन करतात. आपण आता दुसऱ्या चरणामध्ये आलेलो आहोत. येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. आपण संसारामध्ये संसाराने तापलेले लोक आहोत. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा, कुटुंबाची मनवुनी. चला अनेक प्रकारचं वर्णन आपल्याला. पण संसार बंधन आपल्याला तोडायचं आहे. आपल्याला सांगितले, ज्ञानोबरायांनी वर्णन केले, संसार बंधन तोडा वेगे, आपली आपण करा सोडवण. आपल्या सर्वांच्या पाठे अनेक दिवसाचा हा, मला वाटतं कितीतरी वर्षाचा हा नामसप्ताह आहे. तेव्हा आपल्या जीवनामध्ये बंधन आहे आणि ते बंधन कोणी तोडायचं आहे? आपणच आपलं बंधन तोडायचं, दुसरं कोणी नाही. आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगे. म्हणून पहिल्या चरणामध्ये हरिप्राप्तीचा मध्ये देवप्राप्तीचा उपाय सांगतात. संतांचे पाय पकडले की तुम्हाला हरीची प्राप्ती होईल. मग अजून काय होईल तर येणे साधती साधने, अनेक योग, अनेक तप, अनेक प्रकारची जी साधना आहे ते संतांच्या चरणाला लागल्याबरोबर घडत असतात. येणे साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. भव नाम संसार. या संसाराचं बंधन फार कठीण आहे. संसार बंधन तोडणं एवढं दिसत नाही, पण ते सुप्त रूपाने आहे, गुप्त रूपाने आहे. संसार हा अनादी
संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पायी ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. अनेक दिवसाचं बंधन आहे ते एका याच्यात जाणार नाही ना. आपण जर पातीला आणलेलं आहे ना अनेक दिवस त्याच्यात अनेक चहा बनवत बसलो ते कधी घासलंच नाही तर तो मळ लवकर जाणार नाही. तसं चित्ताच्या ठिकाणी आता जर विचारसागरेचं सागरमध्ये जायचं ठरलं विचारसागरामध्ये मल विक्षेप आवरण अशा प्रकारचं मल आहे विक्षेप आहे आवरण आहे असे दोष चित्ताच्या ठिकाणी आहे. ते कशाने जाते. दोष जाण्याकरता काय केलं पाहिजे. बंधन जाण्याकरता संसार बंधन तोडण्याकरता काय केलं पाहिजे. सर्व प्रकारची साधना ह्या करवी घडत असते. येणे साधती साधने तुटती बाबा. संसाराचं बंधन सहज तुटतं. संसाराचं बंधन संतांच्या संगतीमध्ये आलं की काही करावं लागत नाही. तुम्ही फक्त बसून राहिले काही केलं नाही संतांच्या संगतीमध्ये तरी उद्धार होतो. गावबासारखा केवळ पुरणपोळी खाण्याकरता नातरायांच्या दरबारात राहिला पण एवढा अधिकार गावबाला दिला. शेवटी रामायण लिहिण्यासारखं जा गावबा पुढलं राहिलेलं रामायण तुम्ही पूर्ण करा सांगा. गावबानी आता संत संगतीचं फार महत्व आहे. रेड्या संतांच्या संगतीमध्ये आला त्याची समाधी आहे आळीफाटा येते म्हणून मला रेडा बनवलं तरी चालेल पण ज्ञानोबरायांनी माझ्या डोक्यावर काय केलं पाहिजे हात ठेवला. भिंत ज्ञानोबरायांच्या संगतीत आली भिंत चालली. आजही तिचं लाखो हजारो भाविक त्या भिंतीचं दर्शन करतात. अशाला खांबाचं मंदिर आहे. खांबाकरता मंदिराकरता खांब असतात पण खांबाकरता मंदिर आपल्या या नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायचं ठरलं तर नेवासा इथे आहे. तो खांब ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये आला. पाठ लावून ज्ञानोबराय बसले त्या खांबाचं मंदिर आहे. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये जे आला त्यांचा उद्धारच. म्हणून आपल्या जीवनातील संसाराचं बंधन नाहीसं करायचं असेल तर अनेक प्रकारच्या साधना योग याग जप तप योग याग जप अनेक प्रकारची साधना संतांच्या संगतीमध्ये घडत असतात. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. पाहू पुढे थोडासा विचार करूया एकदा सर्वांनी हाताने टाळी मुखाने भगवान परमात्म्याचं चिंतन करा. कोणी आळस करू नका. हा नरदेव पुन्हा नाही. या तोंडासारखं तोंड मुखासारखं मुख आपल्याला परत मिळणार नाही. गोड अशा प्रकारचं देवाचं चिंतन करा. मारा हाका देवा भय आटका असे जव काळा असे झाले नाही. विठोबा रखुमाई येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. भवाचं बंधन तुटतं असं एकनाथ महाराज वर्णन करतात. म्हणजे आपण साधक त्यांच्याकडे गेलो अनेक प्रकारचे उपाय विचारले की संत सांगत असतात. संताकडे तुम्ही कोणत्याही भावनेने जा. आता असा एक विषय आहे की संतांच्या नामस्मरण ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञानोबराय ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेवची देतो. वैरागी पाहिजे असेल तुकाराम नामाचं अनेक दुसरंही सामर्थ्य आहे. तुकाराम नाम घेता. शांती पाहिजे असेल तर एकनाथ महाराजांचं जप करा.
असं आहे. संतांच्या नामामध्ये, संतांच्या आलिंगनामध्ये सामर्थ्य. आलिंगन संतांच्या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता संतांच्या अनेक अनेक त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही आलिंगन दिलं त्यांना. आलिंगन बरं, आपणच नाही, देव त्यांना आलिंगन देण्याकरता 4 हात घेऊन येतो. दोबरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंग वया लागोनी तयाची अंग. संताला आलिंगन देण्याकरता देव देखील सगुण साकार होत असतो. निर्गुणी आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पुजून या. म्हणजे असा संतांच्या नामस्मरणामध्ये, संतांच्या आलिंगनामध्ये, संतांच्या बोलण्यामध्ये त्यांचं एक वाक्य आपला संसार सुखाचा करील. त्यांचं संग एका जनार्दनी घडो, त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी. त्यांचा संग झाला की त्यांचा वियोग होता कामा नये. काही माणसं भेटावी वाटतात पण ते भेटत नाही. काहींची भेट होऊ नये, सकाळी राम राम माणसं समजतात आत्ताच दिवस काही खरा नाही, असं आहे. काही भेटू वाटत नाही पण त्यांची भेट होत नाही, आणि काही भेटावे वाटतात त्यांचं अशोक महाराज भेट होत नाही. हा, असं आहे. त्यांची भेट होणं आणि त्यांच्या भेटीमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. त्यांची एकदा भेट झालं की आपलं जीवन कृतकृत्य होत असतं. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आपल्या जीवनामध्ये जी जी काही इच्छा आहे ती पूर्ण होत असते. मग एकनाथ महाराजांकडे ते साधक गेले होते. ते म्हटले मग अजून दुसरे जगात अनेक उपाय आहेत, ते केलं तर चालणार नाही का? एकनाथ महाराज म्हणतात, संताशिवाय देवाची प्राप्तीच होऊ शकत नाही. ऐसे वेद आणि शास्त्र वर्णन करतात अभंगाचं 3रं चरण. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती
सर्वांनी टाळ्या वाजवा यांच्याकरता. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. डीजेच्या पुढे भरपूर नाचतात, पण इथं नाचलं पाहिजे. तरुणा भाग्यवंत. इथं नाचण्याकरता देखील भाग्य लागतं, चाल म्हणण्याकरता देखील भाग्य लागतं, कीर्तन करण्यात सारखं त्याला तो परम भाग्य लागतं. त्याच्याकरता भाग्यच लागतं. हे ऐकण्याकरताही भाग्य लागतं. भाग्याशिवाय नाही. भाग्याचा उदय ते जोडी साधकांनी विचारलं दुसरा अनेक उपाय केले तर चालणार नाही का? एकनाथ महाराज म्हणतात संताविन प्राप्ती नाही, त्यांच्याशिवाय प्राप्ती होणार नाही. असं कोण साक्षी देतं तर वेदशास्त्र देती ग्वाही. ग्वाही देतात की वेदशास्त्र देखील सांगतात की संताशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत असं वेदशास्त्र सांगतात. म्हणून संतांचे पाय पकडले पाहिजे, तेव्हाच देवाची प्राप्ती होईल. परत ते प्राप्त झाले तर अजून काय करतात तर एकनाथ महाराज म्हणतात ते पूर्ण आपले मनोरथ पूर्ण करत असतात असं एकनाथ महाराज वर्णन करतात. एका जनार्दनी संत, 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 एका
तुटती भवाची तुटती भवाची तुटती भवाची तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. एकनाथ महाराज म्हणतात संत सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करत. माहिती आहे तरी पण सांगणं गरजेचं आहे. एकदा नारद महर्षीने संतांचा महिमा विचारला. देवाला विचारलं की संतांचा काय महिमा आहे. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची. ब्रह्मादिक देवांना देखील त्यांचा महिमा कळत नाही. आपल्यासारख्या सामान्य जीवांना त्यांचा महिमा काय कळेल. देवालाच विचारला. पर संत पहिल्यांदा नारद महर्षीची पूजा देव करतात. नारद, पराशर, पुंडलिक, व्यास, वाल्मिक या ऋषींची देव पूजा करतात. संतांनी विचारलं कसं काय सांगावं संतांचा काय महिमा आहे. आपल्याला लगेच तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा सांगितलं जा सरड्याला विचार. सरडा आला त्यांच्या चरणाजवळ जीव दिला. दुसऱ्यांनी सांगितलं अजून एका ठिकाणी जा. एका बागेमध्ये पोपट आहे. त्या पोपटाला तू संतांचा महिमा विचार. परत गेलं त्या पोपटाला संतांचा महिमा विचारला. त्याने देखील त्यांच्या चरणाजवळ पायाजवळ येऊन आपला प्राण सोडला. अजून तुम्ही माझी चेष्टा लावली का देवाला नारद महर्षी म्हटले. तुम्ही मला संतांचा महिमा विचार सांगतात पण जीव त्या सामान्य जीवाला तुम्ही संतांचा महिमा विचारायला लावतात. काय उपयोग आहे ना. आता दोनदा झालं. आता पण तिसऱ्यांदी तुम्ही जा. एका राजाला मुलगा झालेला आहे आणि त्या राजाला जाऊन तुम्ही संतांचा महिमा विचारा. नारद महर्षी म्हटले पहिले ते जीव होते त्यांचं कोणी वाली नव्हता. पण आता हा राजपुत्र आहे. परत त्याला वैशेची असेवटी एकची वांजोटी ती मोहाची त्रिपुटी नाचू लागे. वयाच्या शेवटी राजाला मुलगा झाला. दशरथ राजाच्या बाबतीमध्ये आहे ना पुत्र येनश्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. मुलगा नाही वयाच्या शेवटी झालेला मुलगा. एवढा आनंद झालेला. पुत्र उत्सव करत होता बारस. आणि देवानी सांगितलं जा एवढ्या वेळेस त्या मुलाला तू विचार संतांचं काय महिमा आहे. म्हणून तो राज दरबारामध्ये नारद महर्षी आलेले आहे. त्यांनी पाहिलं त्या राजाने मला मुलगा झाला नाही पुत्र उत्सव चालू आहे. संतांचं आगमन. संत येती घरांतोची दिवाळी घाली संतांची आसने पूजा करी काया वाचा मन एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. अशा प्रकारचे संत आलेले. एवढा आनंद झालेला. दुधात साखर मला मुलगा झालेला आहे वयाच्या शेवटी झालेला असं आनंद सांगितलं. मी त्याच्याकरताच आलेलो आहे. तुझ्या मुलाला पाहण्याकरता आलेलो आहे आणि त्यांना काही विचारण्याकरता आलेलो आहे. तेव्हा नारद महर्षी त्या राजाने सांगितलं अहो भाग्य माझं काय भाग्य असेल. मग तो नारद महर्षीला बसायला दिलेले बसलेले आहे. मुलगा आणलेला आहे मांडीवर दिलेला आहे. विचारलं
विचारू का नाही विचारू असं प्रश्न पडला. जर पहिल्यासारखं जर झालं तर सरड्यानी प्राण सोडला, पोपटाने प्राण सोडला आणि या मुलाने जर या ठिकाणी प्राण सोडला तर राजा मला जिवंत सोडणार नाही. पण कसं तरी धैर्य धरून त्यांनी प्रश्न केलेला आहे. हे बाळा, संतांचा काय महिमा असतो तो मला सांग. त्या मुलाने बोलायला सुरुवात केलेली आहे. सांगितलं, तुम्ही कोणाच्या आज्ञेने आले त्याला पहिल्यांदा घेऊन या. असं आहे, मला त्याचं दर्शन घडवा, कारण देवानी मला पाठवलेलं आहे. पहिल्यांदा देवाला आणावं लागलं. असं आहे, उजळले भाग्य आता अवघी चिंता संत दर्शनी हा लाभ. आणि पद्मनाभ देवाचं दर्शन म्हणजे पोटामध्ये देवाचं दर्शन. शुकाला आईच्या अंगुष्ठ रूप धारण करून परीक्षितीला देवाचं दर्शन झालं. आईच्या गर्भामध्ये परीक्षितीला. आणि बाहेर आल्यानंतर यांना दर्शन झालं. सांगितलं, तुम्ही देवाला बोलवलं. सांगितलं, आता काय वर्णन करावं. तुमचं दर्शन मला झालं तेवढा अत्यंत निकृष्ट योनीमध्ये होतो, सरडा योनीतून. तिथून उद्धार झाला. पोपटाच्या योनीत गेलो, तिथेही दर्शन झालं. तिथून मी डायरेक्ट राजपुत्राच्या योनीमध्ये जन्माला आलेलो आहे. इथं तुमचं दर्शन झालं. माझं अहो भाग्य आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. अशा प्रकारचं संतांचं अमोघ दर्शन आहे. संतांच्या दर्शनामध्ये सर्व प्रकारची इच्छा, सर्व आकांक्षा, सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण होत असतात. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. अनेक प्रकारचं वर्णन आपल्याला करता येईल. तेव्हा हरिबाबांच्या या पुण्यभूमीमध्ये त्यांचं नवले आडनाव होतं त्यांचं. अशा प्रकारच्या हरिबाबांच्या दिंडीत मला जाण्याचा योग आला. साधूंचा महिमा वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. संतांचं वाऱ्या हाती माप चालत असतं. अशा प्रकारचं संत जीवन, संतांच्या संगतीमध्ये सहज जीवाला की त्याचा उद्धार होत असतो. म्हणून संत संगतीमध्ये फार मोठा अशा प्रकारचा लाभ आहे. संत संगती केल्याशिवाय माणसाने मरूच नाही. म्हणून संत संग. आता संत प्रत्यक्षात पाहायला मिळणार नाही, पण ज्ञानेश्वरी रूपाने ज्ञानोबराय, गाथेच्या रूपाने तुकोबराय, एकनाथी भागवताच्या रूपाने एकनाथ महाराज आपल्या संगे बोलत आहे. या ग्रंथालाच संत समजून त्यांची उपासना केली पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये फार मोठा मनुष्य देह प्राप्त झाला, हे पहिलं भाग्य आहे. आणि ते महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यात जन्माला आलो, याच्यासारखं भाग्य दुसरं नाही. म्हणून बडे भागे माणूस तन पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ न गावा. फार मोठ्या भाग्याने आपण मनुष्य देहाला प्राप्त झालेलो आहे. मग मनुष्य देहाला प्राप्त झाल्यानंतर दास कोणाचं? धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. देवाचं दास झालं पाहिजे. संसाराचं दास होता कामा नाही. कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. चॅनल कोणचा आहे आपला? कीर्तन 16 कीर्तन चैतन्य हा चॅनल आहे. माझंही परमभाग्य आहे की मलाही या चॅनलमध्ये समाविष्ट करण्यात आलं. आमच्यासारखं वारकऱ्यांना हा कसा एवढा मोठा योग. पण अशोक महाराज घुमरे, शांताराम महाराज, राहुल महाराजांची हे सर्व तुम्ही गावकरी दोन्ही चांगल्या प्रकारचं नियोजन आहे. इथे मोठे मोठे रामराम महाराज ढोक, अनेक प्रकारचे मोठे मोठे महात्म्यांचं कीर्तन झालेले या जागेवर. मलाही थोडीशी संधी इथे ही सेवा करण्याची प्राप्त झाली. काय वर्णन करावं म्हणून संतांचं वर्णन करावं म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. एका जनार्दनी संत पूर्ण करती, एका जनार्दनी संत झाले ना. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. चालत असलेला हा उत्सव
या उत्सवाचे अधिक चांगल्या स्वरूपात, मोठ्या स्वरूपात अशा प्रकारचा हा उत्सव चालू आहे. हाच या ठिकाणी संदेश देऊन झालेली वाङ्मयीन सेवा ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या चरणी समष्ट हरिबाबाच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करून या सेवेला पूर्ण विराम देऊ. माईकवाल्यांनी साऊंड सिस्टीम अत्यंत गोड आहे, वाजवणारे गोड आहे, म्हणणारे गोड आहे, विनेकरी टाळकरी दोन्ही चोपदार, बाबा जाऊ नये म्हणून दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारचे तुम्ही ऐकणारे अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या आहात. काही कीर्तनकार असतील, कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जे द्वंद्वादिक दुराविले, अशा ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटुनी झालेली वाङ्मयीन सेवा पुनश्च एकदा पंढरीश भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय निवृत्तीराया निवृत्तीराया सोळा मुक्ताबाई ज्ञान सभया निवृत्तीराया